आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविडमुळे जे काही बरेच बदल झाले, त्यामुळे गेल्या वर्षी पुरस्कार वितरण समारंभ होऊ शकला नाही आणि यंदाही काही कारणामुळे त्यात थोडासा बदल करून आज आपण तो आयोजित केलेला आहे. यासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचं स्वागत. या समारंभाचे अध्यक्ष, वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर दीपक टिळक सर हे असतील. मी डॉक्टर दीपक टिळक सर आणि आजचे सत्कारमूर्ती पुरस्कार ज्यांना दिला जाणार आहे ते आणि आजच्या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर जामखेडकर सर यांच्यासह व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर असलेल्या लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करावा. मगाशी मी उल्लेख केला तसं वक्तृत्वोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, सेवा सदन संस्था, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे प्रार्थना समाज आणि सार्वजनिक सभा अशा 6 संस्थांच्या विद्यमाने आजचा हा पुरस्कार वितरण समारंभ होतो आहे. या इतर राजा राममोहन रॉय यांची प्रार्थना सादर करतील. त्यानंतर या संपूर्ण प्रयत्नांविषयी प्रास्ताविक इथं केलं जाईल आणि त्यानंतर मुख्य पुरस्काराचं वितरण इथं होईल. डॉक्टर सुषमा जोग. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं प्रेरणास्थान असलेले आधुनिक भारताचे जनक आणि भारताचे प्रबोधन पुरुष राजा राममोहन रॉय यांचं हे 250वे जयंती वर्ष चालू आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात मी त्यांच्याच एका रचनेच्या मराठी अनुवादाने करते. ध्यानी धर एकला, ध्यानी धर एकला, जळी स्थळी अंतराळी, जळी स्थळी अंतराळी, जो समपणे ठाकला, ध्यानी धर एकला, ध्यानी धर एकला, जाने रचिले या विश्वाला, आदि अंत नाही ज्याला, जाने रचिले या विश्वाला, आदि अंत नाही ज्याला, जो सर्वज्ञानी न जाणे कोणी, तयाला ध्यानी धर एकला, ध्यानी धर एकला, ध्यानी धर एकला. आज आवर्जून उपस्थित आहेत. मी फक्त एकच उल्लेख करीन, ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर देगलूरकर सर यांच्यासह अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. सर, आपलं सर्वांचं स्वागत. आता ज्या 5-6 संस्थांच्या वतीनं हे स्मरण प्रतिवर्षी केलं जातं, त्यापैकी एक संस्था म्हणजे महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था. या संस्थेचे सहकार्यवाह डॉक्टर अविनाश चाफेकर यांना मी अशी विनंती करतो की या
पुरस्कारामागच्या कल्पनेविषयी आणि एकूणच न्यायमूर्ती रानडे यांच्या स्मरणासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याविषयी त्यांनी थोडक्यात प्रास्ताविक करावं. डॉक्टर अविनाश चाफेकर. नमस्कार. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे 19व्या शतकातले एक महान पुरुष होते. त्यांच्या मृत्यूनंतर लोकमान्यांनी केसरीमध्ये जो अग्रलेख लिहिला, मृत्यूलेख, त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं, थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्रात, म्हणजे 19व्या शतकात थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य न्यायमूर्तींनी केलं. हे त्यांचं मोठं कार्य लोकमान्यांनी अधोरेखित केलं. त्यांच्या या वाक्याचं स्पष्टीकरण करायचं तर असं सांगता येईल की समाजाचं एकही क्षेत्र असं नव्हतं की ज्याला न्यायमूर्तींच्या सुधारणेचा स्पर्श झाला नाही. शिक्षण, स्त्रीमुक्ती, धर्म, भाषा, वाङ्मय, अर्थकारण, इतिहास आणि न्याय या सर्वच क्षेत्रात त्यांची मोलाची कामगिरी आहे. त्यांच्यानंतरही हे कार्य चालू राहावं, लोक एकत्र यावेत, विचारविनिमय व्हावा, या हेतूने त्यांनी काही संस्था स्थापन केल्या. काही संस्थांच्या स्थापनेस हातभार लावला. या संस्था आज शतकोत्तर वाटचाल करीत आहेत. न्यायमूर्तींचं कार्य अफाट असूनसुद्धा ते आणि त्यांचं कार्य अभ्यासकांपुरतंच मर्यादित राहिलं. ते जनसामान्यापर्यंत पोहोचवावं, त्यांचं चरित्र आणि कार्य यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी, या हेतूने 2013 साली रमा माधव रानडे स्मृती समिती स्थापन झाली. न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या परिवारातील संस्था अशा 6 संस्थांनी एकत्र येऊन ही समिती स्थापन केली आणि 2014च्या जानेवारीपासून 16 जानेवारीला त्यांची पुण्यतिथी असते, त्या दिवशी या समितीतर्फे स्मृतिदिन साजरा केला जातो. वेदशास्त्रोत्तेजक सभा, वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे सार्वजनिक सभा, पुणे सेवा सदन, पुणे प्रार्थना समाज आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था या संस्था या समितीमध्ये आहेत. समितीच्या स्थापनेनंतर 5व्याच वर्षी समितीने मोठी झेप घेतली आणि न्यायमूर्ती रानडे स्मृती पुरस्कार देण्यास प्रारंभ केला. ₹25,000 स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. 2018 साली पहिला पुरस्कार मॅक्सेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ यांना देण्यात आला. 2019मध्ये दुसरा पुरस्कार प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांना देण्यात आला. नंतर कोरोनामुळे खंड पडला. डॉक्टर दीपक टिळक यांचं सर्व प्रकारचं सक्रिय सहकार्य आणि प्राध्यापक डॉक्टर दिलीप जोग यांनी निष्ठापूर्वक जमा केलेला निधी यामुळे न्यायमूर्तींच्या स्मृतीला उजाळा मिळू शकला. यंदा तिसरा पुरस्कार संस्कृत आणि पुरातत्वविद्या यातले तज्ज्ञ डॉक्टर जामखेडकर यांना आपण देणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच ज्याचा उल्लेख झाला, पुरस्कारामध्ये ज्या मानपत्राचा समावेश आहे त्याचं वाचन करण्यासाठी आता मी निमंत्रित करतो पुणे प्रार्थना समाजाचे डॉक्टर दिलीप जोग यांना.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे पुरस्कार 2022 याचं मानपत्र आदरणीय डॉक्टर अरविंद जामखेडकर सर. भारतविद्या म्हटलं की पुरातत्वशास्त्र, उत्खननशास्त्र, मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्यशास्त्र, कला, इतिहास, संस्कृत आणि प्राकृत भाषा असे विषय डोळ्यापुढे येतात. या प्रत्येक विषयामध्ये आपलं योगदान राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवणार आहे. भारत विद्येमधील आपले संशोधन आणि आपला शैक्षणिक दृष्टिकोन यांना भारतभर मान्यता मिळालेली आहे. आपला जन्म धुळे शहरात 6 जुलै 1939 रोजी झाला. बालपणी आपल्या वडिलांनी आपल्याला संस्कृत भाषेची गोडी लावली. हीच गोडी आपल्याला संस्कृत शिक्षणासाठी पुण्याला घेऊन आली. पुण्याच्या सप महाविद्यालयातून संस्कृत व अर्धमागधी या विषयामध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठाची पदवी सन 1958 आपण प्राप्त केली. त्यानंतर लगेचच सन 1960 आपण पुणे विद्यापीठाची संस्कृत व भाषाशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी डेक्कन कॉलेजमधून प्राप्त केली. त्यानंतर तेथेच डॉक्टर ह.धी. सांकलिया आणि डॉक्टर शाभा देव यांच्या मार्गदर्शनाखाली आपणास पुणे विद्यापीठाची पुरातत्वशास्त्रामधील PhD पदवी प्राप्त झाली. त्यासाठी वसुदेव हिंडी एक सांस्कृतिक अध्ययन हा प्रबंध आपण सादर केला. यानंतर आपण प्राध्यापक म्हणून धुळे येथे 2 वर्षे आणि नागपूर विद्यापीठामध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व ह्या पदव्युत्तर विभागात 9 वर्षे अध्यापन आणि संशोधन केलं. या दरम्यान आपण अनेक पुरातत्वीय उत्खननांमध्ये भाग घेतला. वरील कामात नेदरलँड सरकारची रेसिप्रोकल फेलोशिप मिळवून आपण आग्नेय आशियाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. परिणामी आपली महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली. तेथील 20 वर्षांच्या कार्यकालामध्ये आपण विभागाला नवीन दिशा तर दिलीच, शिवाय अनेक नवीन वस्तुसंग्रहालयांची स्थापना केली. राज्यातील विद्यापीठांबरोबर महत्त्वाची पुरातत्वीय उत्खनने आपण हाती घेतली. या काळात वाकाटक राजवटी संबंधातील अनेक पुरातत्वीय पुरावे आपण समोर आणले. आपल्या मौलिक संशोधनामुळे मुंबईतील एशियाटिक सोसायटीचं उपाध्यक्षपद आपल्याकडे आलं. सध्या आपण ह्या संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहात. येथे आपण अनेक संशोधनात्मक उपक्रम सुरू करून संस्थेच्या लौकिकात भर घातली आहे. संस्थेने या कार्याची दखल घेऊन रजत पदक देऊन आपला सन्मान केला. आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी PhD पदवी प्राप्त केली आहे. आजपर्यंत आपली 12 पुस्तकं, उत्खनन अहवाल, 59 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय संस्कृतीतील हिंदू, बौद्ध आणि जैन या 3ही धर्मपरंपरांवर आपण विपुल लेखन केलं आहे. दिल्ली येथील भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचं आपण अध्यक्ष आहात. तसेच पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती म्हणून आपण कार्यरत आहात. एकूणच भारतविद्या विषयासंबंधित महत्त्वपूर्ण संशोधन आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक वस्तुसंग्रहालयांची उभारणी तसेच ह्या विषयातील शैक्षणिक कामगिरीबद्दल आपणास न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे पुरस्कार 2022 प्रदान करताना आमच्या रमा माधव रानडे स्मृती समितीस अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे स्मृती पुरस्काराचं वितरण इथं होईल. आत्ता ज्या संस्थांचा वारंवार उल्लेख होतो आहे त्या 6 पैकी 2 संस्था म्हणजे वक्तृत्वोत्तेजक सभा आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा या 2ही संस्थांचे अध्यक्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू जामखेडकर सर यांना आता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे स्मृती पुरस्कारांचं वितरण होईल. मी सरांना अशी विनंती करतो
की आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं न्यायमूर्ती म गो रानडे स्मृती पुरस्काराचं वितरण व्हावं. व्यासपीठावर सार्वजनिक सभेचे विद्याधर नारगोलकर, पुणे प्रार्थना समाजाचे डॉक्टर दिलीप जोग आणि डॉक्टर सुषमा जोग, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे डॉक्टर अविनाश चाफेकर हे प्रतिनिधी उपस्थित आहेत. आत्ताच ज्या मानपत्राचं वाचन झालं आपल्या साक्षीनं, ते मानपत्र न्यायमूर्ती रानडेंची छबी असलेलं स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सर्वांना धन्यवाद. श्रोतेहो, या व्यासपीठावरनं शतक ओलांडलं तरी जशा परंपरा जपल्या जातात तसं अनेक नवीन पायंडे वेळोवेळी पाडले जातात. माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांनी आत्ताच असं सांगितलं की आधीच कार्यक्रमाला उशीर होतोय, अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, तेव्हा मी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करणार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून मी लगेचच आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख व्याख्यान सुरू करावं अशी माननीय डॉक्टर अरविंद जामखेडकर सर यांना विनंती करतो. इतिहास, पुरातत्व आणि कलेतिहास या विषयावर डेक्कन कॉलेजचे कुलपती आणि न्यायमूर्ती रानडे पुरस्काराचे विजेते डॉक्टर अरविंद जामखेडकर सर आता इथं बोलतील. ही रक्कम त्यांनी पुन्हा संयोजक संस्थांना देणगी म्हणून दिलेली आहे. सर्व संयोजक संस्थांच्या वतीनं जामखेडकर सर आपले मनपूर्वक आभार. आपण व्याख्यानाला सुरुवात करावी अशी विनंती आहे. वक्तृत्वोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा या संस्थांचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे रमा माधव स्मृती न्यास म्हणून इतर न्यायमूर्ती रानडे यांनी संस्थापित केलेल्या संस्थांनी एकत्र येऊन जो रमा माधव स्मृती न्यास निर्माण केला, त्याचे पदाधिकारी, इथे उपस्थित असलेले विद्वज्जन आणि मित्र हो, मी सत्काराचं उत्तर म्हणून भाषण देण्याच्या ऐवजी एवढंच म्हणेन की मी माझ्या परीने आणि गुरुजनांच्या आशीर्वादाने, त्यांच्या समुपदेशनामुळे काम करत राहिलो. काम करत असताना अनेक मोठ्या व्यक्तींची मला आठवण येते. त्यामध्ये सिद्धेश्वर शास्त्री चित्रा, प्राध्यापक राणा दांडेकर, माझे स्वतःचे गुरु डॉक्टर शांभादेव, प्राध्यापक सांकळ्या आणि त्याचबरोबर हचू भयाणी म्हणून प्राकृत भाषांचे मोठे तज्ज्ञ, या सगळ्यांचा मला फार जवळून सहवास घडला. तेव्हा आजच्या पुरस्काराचं श्रेय जर द्यायचं झालं तर या सर्व व्यक्ती, महान व्यक्ती ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, संशोधनाचे, अध्ययनाचे, अध्यापनाचे, ते आणि त्याचबरोबर ज्या संस्थांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली. मला सांगायला हरकत नाही की एका अर्थाने माझं करिअर जे आहे ते टिळक स्मारक मंदिरातच सुरू झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आठवत असेल, आयुर्वेद कोश नावाची एक योजना हातात घेतलेली होती. त्यावेळी वैदिक संशोधन मंडळाचं सुद्धा कार्यालय इथेच होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही
वैद्यराजांना सहाय्यक म्हणून दोघंजणं आम्ही काम करत होतो. माझे मित्र धायगुडे आणि मी. आम्ही 2 वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे. तेव्हा या ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, त्याच्यानंतर सप कॉलेज, पुणे युनिव्हर्सिटीचा संस्कृती विभाग, डेक्कन कॉलेज, त्याच्यानंतर मला धुळ्याच्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचा यासाठी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो की ते एक असं महाविद्यालय होतं ज्यांनी प्राकृत भाषेमध्ये स्नातकोत्तर पदवी इतकं शिक्षण देता येईल इतकी व्यवस्था केलेली होती. त्या ठिकाणी मला 2 वर्ष काम करायचा संधी मिळाली आणि त्यानंतर नागपूर विद्यापीठातला पुरातत्व आणि भारतीय इतिहास, संस्कृती, इतिहास विभाग आणि त्यानंतर बऱ्याच संस्था सांगता येतील. 20 वर्ष मी शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व वस्तुसंग्रहालय विभागाचा मी संचालक होतो. आणि त्यानंतर मग आत्ता जर सांगायचं झालं तर दिल्लीमधल्या अनेक संस्था आहेत ज्यांच्याशी मी संबंधित होतो. या सगळ्या संस्थांनी ज्या प्रकारे मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्यातल्या काही गुणांचा विकास होईल या दृष्टीने मदत केली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि हे सगळं त्यांचं आहे. आणि त्याचबरोबर माझे जे काही सहकारी आहेत, असंख्य सहकारी आहेत, त्यांची नावं घेणं कठीण आहे, की ज्यांच्यामुळे मी काही वेगळ्या प्रकारचं संशोधन कार्य करू शकलो. आजचा मी विषय निवडला तो या दृष्टीने की इतिहास या विषयावर बरीच चर्चा, काही काही वेळा काथ्याकूट म्हणता येईल, इथपर्यंत अशा प्रकारची चर्चा चालत असते. आणि इतिहासाचं काय योगदान? जर विल डुरँट सारख्या तत्त्वज्ञाचा जर आपण मागोवा घेतला तर लक्षात येतं, विल डुरँट असं म्हणाले की इतिहासापासून शिकण्यासारखं काही नाही आहे. इतिहासामध्ये काही संस्था सारख्या वारंवार निरनिराळी रूपं घेऊन येत असतात, परंतु इतिहासापासून शिकावं असं काही नाही, असं त्यांनी एक वेगळं मत मांडलं. अर्थात त्यांच्यासारखा तत्त्ववेत्ता जेव्हा अशा रीतीने बोलतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे वाटतं तितकं ते काही सामान्य विधान नाही. इतिहासाची चर्चा आपण करताना अनेक वेळा असं म्हणतो की आपण प्राक्तनातून प्राचीन इतिहासातून आपण काहीतरी शिकतो. तो इतिहास आजच्या गोष्टी घडवत असतो आणि आपण भविष्य घडवणार आहोत. त्याच्यामध्ये इतिहासाची काही प्रेरणासूत्र असतात, ती काम करत असतात. व्यक्तिसापेक्ष निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात आणि त्यामुळे इतिहास बदलत असतो. पण इतिहासाचं प्रेरणासूत्र मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला वाकवणं अत्यंत कठीण असतं. पण जसं कौटिल्याने म्हटलं की राजा कालस्य कारणम, किंवा महाभारतात म्हटलेलं आहे राजा कालस्य कारणम, तेव्हा शेवटी मानवच सगळं घडवत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. पुरातत्वाची आजची व्याख्या लक्षात घेतली तर आपल्याला असं म्हणता येईल की संस्कृती मानवाने निर्माण केली ती निसर्गाशी, आपल्या भोवतालाशी जमवून घेण्यासाठी निर्माण केली. आणि त्यामुळे त्याच्या दैवतकथा असतील, त्याच्या धर्मपरंपरा असतील, त्याच्या नीतिकल्पना असतील, त्यानंतर त्याची समाजरचना, त्याचं जे राजकारणाशी संबंधित असलेल्या संस्था, या सगळ्या गोष्टी माणूस हा त्याच्या आवश्यकतेनुसार निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी करत असतो आणि त्याला संस्कृती म्हणतात. तेव्हा ह्याचा सुद्धा फार गंभीरपणाने आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून आजचा इतिहास, पुरातत्व आणि कलेतिहास हा विषय निवडताना मी काही विचार करून गोष्टी निवडल्या याच्यातल्या.
की जेव्हा आपण इतिहास म्हणतो त्यावेळी तो सणावारांचा इतिहास नाही हे सगळेच म्हणतात, परंतु निरनिराळ्या प्रकारच्या ज्या संस्था समाजामध्ये निर्माण होतात, एक पुरातत्वाचा विद्यार्थी म्हणून मी सांगेन की पुरातत्व असं मानतं की मुख्यतः आर्थिक आणि आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो पहिल्यांदा माणसाची आर्थिक घडी तयार करतो, ज्याला आम्ही सबसिस्टन्स पॅटर्न म्हणतो, तो निसर्गामुळे माणूस तयार करत असतो. त्याच्यावर मग आधारित अमूर्त अशा प्रकारच्या संस्था तयार होत असतात. समाज ही संस्था तशीच आहे की समाजाचं जे संघटन होतं, त्याची जी रचना होते, त्याच्या मुळाशी पुरातत्ववेत्ते तरी असं म्हणतात की त्याच्या मुळाशी आर्थिक जे घटक आहेत ते घडवत असतात. त्याहून अमूर्त अशा प्रकारची संस्था म्हणजे माणसाचं राज्यशास्त्र किंवा समाजाचं एखाद्या विशिष्ट समाजाचं राज्यशास्त्र. जशा प्रकारचा समाज त्यातूनच राज्यघटना किंवा इतर प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आकार घेत असतात. आणि जे मार्क्सिस्ट तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करतात त्यांचं असं म्हणणं आहे, आणि त्यातूनच तुमच्या नीतिमत्ता किंवा इतर धार्मिक कल्पना ज्या आहेत त्या आकार घेतात. एकदा अशा रीतीने विचार केल्यानंतर खरोखरच तसं आहे का, किंवा हा जो एक सर्वसाधारण नियम पुरातत्वज्ञांनी आणि त्याप्रमाणे आमचं संशोधन चाललेलं असतं, आम्ही म्हणत असतो, त्यामध्ये इतर काही घटक असू शकतात का? त्याचा जर विचार केला तर मला स्वतःला असं वाटतं की प्रसिद्ध तत्ववेत्ते कासिरेर म्हणून आहेत, त्यांनी अनेक गोष्टींना वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांनी विचार केला. आपण सर्वसामान्यपणे असं म्हणतो, जसं अरिस्टॉटल किंवा ग्रीक तत्त्वज्ञ म्हणाले, मॅन इज अ रॅशनल ॲनिमल, मॅन इज अ सोशल ॲनिमल. ते असं म्हणतात की या व्याख्या ठीक आहेत, ही वर्णनं लागूसुद्धा होतात मानवी समाजाला, मानवाच्या कर्तृत्वाला आणि बुद्धीला, परंतु माणूस हा मूलतः निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिमा निर्माण करत असतो, सिम्बॉल्स निर्माण करत असतो. आणि तेव्हा ते असं म्हणतात की मॅन इज अ सिम्बॉल मेकिंग ॲनिमल. उदाहरणार्थ आपली भाषा जी आहे त्याला सिम्बॉल का म्हणतो, ते काही ध्वनिसंचय असतो किंवा ध्वनिसमुदाय असतो, एक प्रणाली असते असं म्हणू, ध्वनींची एकापाठोपाठ येणारी गुंजनं असतात. परंतु त्या ध्वनींचा आणि त्या ध्वनीमार्फत म्हणजे त्या भाषेमार्फत जे विचार व्यक्त केले जातात त्यांचा अर्थार्थी काही संबंध नसतो. अन्यथा सगळ्या जगभरातल्या लोकांची भाषा एकच राहिली असती. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की भाषा हे मुख्यतः पहिलं आपलं माणसाचं जे कर्तृत्व आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 13 कोटी वर्ष पाठीमागे जायला लागेल की त्याची जी विशिष्ट प्रकारची अशी घशाची घडण आहे की ज्याच्यातून तो आवाज काढू शकतो. आणि ते पशुपक्ष्यांच्या सारखे आवाज नसतात. तो जे आवाज काढतो ते वेगळ्या प्रकारचे असतात आणि त्याच्यातून काहीतरी त्या प्रतिमांच्यामधून, ध्वनी प्रतिमांच्यामधून काहीतरी अर्थ तो व्यक्त करत असतो. पशुपक्ष्यांचे जे आवाज असतात ते सिग्नलच्या स्वरूपातले असतात. म्हणजे आगगाडीची शिट्टी आल्यानंतर आपल्याला असं कळतं किंवा गाडी जी आहे ती त्या सिग्नलच्या तिथे उभी आहे. परंतु मानवी भाषा वेगळी आहे. त्याच्याबरोबर ते दुसरं असं म्हणतात की भाषा आणखी दैवत ज्ञान, मिथॉलॉजी, मिथ्स याबरोबर उदयाला येतात. भाषेच्या आलंबनाशिवाय निरनिराळ्या ज्या मिथ्स आहेत त्या प्रकट होऊ शकत नाहीत. आणि म्हणून मानव हा पहिला प्रथम अशा प्रकारचा सिम्बॉल्स म्हणजे प्रतिमा तयार करतो आणि त्याचं स्वतःचं एक लॉजिक असतं.
मानव हा जो विचारशील किंवा बुद्धिशील रॅशनल म्हणून आपण आज त्याला ओळखतो, हा त्याचा एंड प्रॉडक्ट आहे. निर्णय, मी त्याच्या तपशिलात जाण्याच्या ऐवजी मी एवढंच असं म्हणेन की निरनिराळ्या प्रकारची शास्त्र आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक काहीतरी सिम्बॉलिक लॉजिक असतं. मॅथमॅटिक्स आहे, अल्जिब्रा आहे किंवा इतर सायन्सेस आहेत, याच्यामध्ये एक सिम्बॉलिक लॉजिक असतं आणि त्याच्या सहाय्याने माणसं पुढे जातात. त्याच्यात अर्थातच माणसाची जी विचारशीलता आहे आणि त्याची बुद्धिशीलता जी आहे त्याचा परिणाम होतच असतो. आणि म्हणून या अंगाने मी आज त्याचा इतिहासाचा विचार करणार आहे. इतिहासाचा साधारणपणाने असं समजलं जातं की इतिहास म्हणजे समकालीन लिखित पुरावा जो असेल त्याच्या आधाराने आपण अगदी योग्य अशा प्रकारचा इतिहास लिहू शकतो. ही धारणा अजूनही आहे. परंतु लिखित पुरावा ही शेवटची गोष्ट आहे का? तर एका बिंदूपर्यंत आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नाही, याच्या पलीकडे काहीतरी आहे. आणि त्यामुळे जेव्हा इतिहासाची संकल्पना भारतामध्ये जर इतिहासाचा विचार करायचा झाला तर आपल्या पारंपरिक दृष्टीने इतिहास म्हणजे महाभारत हा इतिहास आहे, आपल्या दृष्टीने रामायण हा इतिहास आहे. परंतु जेव्हा ही विद्यापीठीय शैक्षिक अशा प्रकारची इतिहासाची कल्पना आपल्याकडे रूढ झाली, त्यावेळी जे समाजातले त्यावेळेचे जे सुशिक्षित लोक होते त्यांच्या मनामध्ये मात्र निरनिराळ्या प्रकारचे विकल्प उत्पन्न झाले. याचं एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर मी भाऊदाजी लाड यांचं देईन. भाऊदाजी लाड हे 19व्या शतकाच्या मध्याशी थोडेसे अगोदर म्हणजे 1810-20च्या सुमारास जन्माला आले आणि 50-55 वर्षाच्या आयुष्यानंतर ते स्वर्गवासी झाले. ते पुण्याचं मुंबईचं जे मेडिकल कॉलेज आहे त्याचे पहिले जे 6 विद्यार्थी होते त्यांच्यापैकी होते. त्यांनी आपल्या काही गोष्टी गत इतिहासाबद्दल मांडून ठेवलेल्या आहेत. त्यांना पहिल्यांदा प्रश्न पडला तो असा की जेव्हा आपण युरोपियन इतिहास शिकतो, म्हणजे ते जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यातल्या सणावळ्या वगैरे इतक्या व्यवस्थित स्पष्ट रीतीने असायच्या, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सगळ्या प्रकारचे पुरावे जे आहेत त्यांचा विचार करून ती सणावळी तयार केली जायची. निरनिराळी युद्ध जी मानवी जीवनाला किंवा समाजाला, अनेक देशांना त्यांचं भवितव्यांची कलाटणी देते, त्याचीसुद्धा व्यवस्थित रीतीने माहिती दिलेली असते. या उलट त्यांच्या काळामध्ये जी काही भारताच्या इतिहासाची माहिती होती ती इतकी अपूर्ण होती. कारण आपल्याकडे अगदी साधी गोष्ट सांगायची झाली तर आपल्याकडे निरनिराळ्या प्रकारचे शक असतात. आपण आत्तासुद्धा मोठ्या अभिमानाने शिवाजी महाराजांचं शक वेगळ्या रीतीने काही कारणासाठी वापरतो, पण हा एकच शक नव्हता. याच्यापेक्षा म्हणजे 25-30 तरी शक असतील आणि त्या शकांचा नेमका प्रसार कसा झाला, केव्हा झाला, याच्याविषयीच्या अनेक शक्यता होत्या. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की मी प्रथम जे महत्त्वाचे 2 शक, एक शालिवाहन शक आपण म्हणतो त्याला, पण त्याला ते शकच म्हणतात, आणि दुसरा जो आहे तो विक्रमसंवाद, त्यांच्या आधाराने आपण व्यवस्थित रीतीने जाणून घेतल्याशिवाय प्राचीन दुसरी एक गोष्ट मोठी उणीवेची होती की आपल्याला 100-200 वर्षापूर्वीची लिपी माहीत होती, कारण ती अनुस्यूत आहे. ब्राह्मीपासून आज आपण म्हणतो त्याप्रमाणे ब्राह्मी या लिपीपासून सगळ्या लिप्या भारतातल्याच नाही तर आग्नेय आशियातल्या सगळ्या लिप्या ज्या आहेत, सिलोनमधली लिपी, कुठलीही लिपी तुम्ही घ्या, कंबोडियाची लिपी, या सगळ्या ब्राह्मीमधून आलेल्या आहेत. त्यामुळे ती अनुस्यूत वाहते आहे. तेव्हा त्या लिपीचा अभ्यास आपला पलीकडे नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला अभिलेख असूनसुद्धा त्यांचे अर्थ कळत नव्हते. आणि त्याच्यामुळे आणि हिंदुस्थानसारखा इतका भारतवर्षासारखा मोठा देश म्हटल्यानंतर त्याच्यात अनेक राज्य, अनेक राजे, अनेक निरनिराळ्या प्रकारच्या वंशांची राज्य, तेव्हा त्याचा इतिहास करणं कठीण होतं. म्हणून त्यांनी ठरवलं
की आपण जर भारतापुरता नाही परंतु मुंबई इलाख्यापुरता करायचं झालं तर त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या अभिलेखांचा अभ्यास केला आणि त्याच्या आधाराने जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला. त्यांनी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे अशी की त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय गणितशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र याचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये युरोपीय आणि अमेरिकन संशोधक जे ते संशोधन करत होते, पण ते बावचळून जायचे. कारण या निरनिराळ्या हे जे ज्योतिर्विद होते ते भास्कराचार्य 2 किंवा 3 भास्कराचार्य, त्याच्यानंतर जे सूर्यसिद्धांताचे मांडणी करणारे आर्यभट, त्यातला एक जुना आणि एक नवीन, ह्याच्यातला काही फरक त्यांच्या लक्षात येईना आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की भारतातलं ज्योतिषशास्त्र गणितशास्त्र आज कितीही आपल्याला महत्त्वाचं वाटत असलं तरी त्याचा इतिहास नीट लिहिता येत नाही. त्याच्यासाठी त्यांनी एक वेगळीच गोष्ट केली. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या पोथ्या जमवल्या आणि त्या पोथ्यांच्या आधाराने जे अमेरिकन विद्वानांच्यामध्ये त्यावेळी संभ्रम उत्पन्न झालेला होता त्याच्यावर त्यांनी त्या पोथ्यांच्या आधाराने सिद्ध केलं आणि त्यातली जी क्रमावली जी होती निरनिराळ्या प्रकारच्या ज्योतिषशास्त्रज्ञांची, ती क्रमावली सिद्ध केल्यानंतर हळूहळू असं लक्षात यायला लागलं की ज्योतिषशास्त्राचा विकास आपल्याकडे कुठल्या अंगाने झाला आणि कसा झाला. त्यामुळे ही जी मूल साधनं होती त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांना जे खटकणारी सारखी महत्त्वाची दुसरी गोष्ट होती की जी तंत्रविद्या आणि तंत्रविज्ञान युरोपियन लोकांनी साध्य केलेलं होतं आणि त्याच्यामुळे युरोपियन लोक तर असंच मानत होते की आम्ही धष्टपुष्ट, शरीराने धष्टपुष्ट, त्याचप्रमाणे बुद्धीने आम्ही उत्कृष्ट आणि त्याचबरोबर आमच्यामध्ये जे बुद्धी आणि त्याच्याचबरोबर सौंदर्यशास्त्र याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते या दक्षिण गोलार्धातल्या लोकांना नाही आहे. हे 19व्या शतकामध्ये अगदी गृहीत धरलं जात होतं की दक्षिण गोलार्धातली जी माणसं आहेत त्यांनी इतरांची, म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या आपल्या कलाकारांनी व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनच्या ह्याची निर्मिती केली, त्याचा स्थापत्यकार अर्थातच एक ब्रिटिश होता, परंतु त्याच्यावरचं जे शिल्प आहे ते इतकं बेमालूम आहे की तुम्हाला अगदी ते एखाद्या युरोपियन कारागिराने केलं आहे असं वाटेल. आणि उत्तम कारागीर होते, परंतु आणि जीजस स्कूल ऑफ आर्ट हे त्याच्यासाठीच निर्माण केलेलं होतं की भारतीय लोक हे उत्तम कुशल कारागीर आहेत, त्यांना हे शिकवलं पाहिजे, त्यांना सौंदर्यदृष्टी वगैरे काही कळत नाही. परंतु त्यांनी जे विटी स्टेशन करून दाखवलं ते आज एक वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखलं जातं, मुद्दाम लोक त्याला बघायला येतात. तेव्हा अशा प्रकारच्या ज्या कल्पना होत्या, त्याचबरोबर दुसरी जी आपली एक 4 युगांची कल्पना आहे की सध्या आपण कलियुगात आहोत आणि सगळ्या पुराणांनी, म्हणजे अगदी महाभारतापासून सुरुवात करून सगळ्या पुराणांनी असं सांगायला गेलं की आता याच्या पुढे काही प्रगती कुठली होणारच नाही आहे, उत्कर्ष कुठला होणारच नाही आहे. तेव्हा भाऊदाजी लाडांच्या मनात अशा प्रकारचे विचार आले की जर युरोपियन माणसं हे सगळं करू शकतात, त्यांना कलियुगाचा काही प्रभाव पडत नाही का? आणि म्हणून या अशा प्रकारच्या कल्पनातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि त्यामुळे त्याच्यानंतर आपला इतिहास जो आहे तो आपण चांगल्या रीतीने लिहू शकू. त्यांनी काही अनिष्ट प्रथांच्यावर, उदाहरणार्थ बालिका ज्या असत त्यांचा बळी दिला जायचा राजस्थानमधल्या काही जमातीमध्ये, त्याच्यावर त्यांनी एक निबंध लिहिला, जनजागृती केली आणि अशा रीतीने त्यांनी विचार करून इतिहासाला एक वेगळं देण्याचा प्रयत्न केला. पण त्यातली मुख्य गोष्ट हीच होती की युरोपीय शैक्षिक किंवा विद्यापीठीय जी इतिहासाची परिसंकल्पना होती ती अत्यंत धक्कादायक होती आणि त्याने एका अर्थाने आपल्याला आपल्या जुन्या प्रकारच्या ज्या कल्पना होत्या त्यातून बाहेर येण्यास मदत केली. त्यामुळे असं बऱ्याच वेळा म्हटलं जायचं की भारतीयांना इतिहास ही संकल्पनाच त्यांना कळू शकत नाही, त्यांना इतिहासाचं भान नाही, त्यांनी कुठल्याही रीतीने इतिहासातल्या घटनांचा जो आहे त्याची नोंद केलेली नाही आणि त्याच्यामुळे खरोखरच त्यांना भान नसलं पाहिजे. त्यांना त्यांची जी कालविषयक कल्पना आहे चतुर्युगाची किंवा सर्क्युलर
टाईम सिस्टीम की 4 युग झाल्यानंतर जगाचा नाश होणार, परत जगाची उत्पत्ती होणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी नेहमी रिपीट होत असतात, त्या सारख्या आवर्तीत होत असतात. ही जी आपली कल्पना आहे त्याच्यामुळे आपल्या इतिहासविषयक कल्पना ज्या आहेत त्यांना काही अर्थ नाही आणि त्यामुळे भारतीयांना इतिहासाचं भानच नव्हतं. अर्थात बराच याच्यावर वादविवाद झाले, चर्चा झाल्या आणि भारतीय एकूण इतिहास कल्पनांच्या विषयी किंवा काही संस्कृतीच्या भागांच्या विषयी ज्यांचे अत्यंत तीव्र असे आक्षेप आहेत, अशा रोमिला थापर ज्या मोठ्या इतिहासतज्ञ म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी लिहिलेलं भारताच्या इतिहासावरचं पुस्तक, त्याचं गमक म्हणून सांगता येईल की पेलिकन जी प्रकाशन संस्था आहे ते सगळीकडे वापरलं जातं. परंतु त्यांच्या इतिहासाच्या कल्पनांच्यामध्ये काही भेद आहेत. त्या ॲनाल्स नावाचे जे एक इतिहासाची शाखा आहे जी फ्रान्समध्ये आली, त्याच्यामध्ये समाजाच्या परिवर्तनावर जास्त विश्वास केला पाहिजे, सामाजिक संस्थांचा अभ्यास केला म्हणजे इतिहास परिपूर्ण होतो, या मताच्या त्या आहेत. पण त्यांनी त्यातल्या त्यात विचार करून असं सांगितलं की भारतीयांना पूर्णपणाने इतिहासाची कल्पना नव्हती असं मानणं योग्य होणार नाही आणि त्यांनी आपापल्या परीने ते मांडलेलं आहे. उदाहरणार्थ त्या म्हणतात की सूतमागध इसवी सन पूर्व 4 ते इसवी सनाचं 4 शतक, त्याच्यानंतर पुराण, कारण डिनॅस्टीज ऑफ द कली एज हा जो ग्रंथ पार्गिटरने लिहिला त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या सगळ्या वंशांची माहिती आली आहे ती हळूहळू इतिहासतज्ञांच्या आणि पुरातत्वज्ञांच्या लक्षात आलं, लिपिशास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की त्यातली बरीचशी माहिती जी आहे ती विश्वसनीय आहे. त्यामुळे आपल्या परीने आपण तो इतिहास लिहिला. त्याच्यानंतर पुढल्या काळामध्ये कविचरित्र आणि त्याच्यानंतर कविरचित वंशावळ्या. मला या संदर्भात नमूद करावं असं वाटतं की टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाने या संदर्भात 2 किंवा 3 अशा प्रकारच्या वर्षी संस्कृत सोर्सेस ऑफ इंडियन हिस्ट्री म्हणून मुद्दाम घेतलं आणि त्याच्यातून हळूहळू आता लक्षात येत आहे की जितकं लोकांना वाटत होतं की आम्हाला इतिहासाचं भान नाही, ते काही फारसं बरोबर नाही. जेव्हा परकीय इतिहासाच्या कल्पना आल्या त्या इतिहासाच्या कल्पना फक्त काय, त्यांचा जो हिरोडोटस होता तेवढ्या पुरता मर्यादित राहिला नाही, तो त्यांचं स्फूर्तिस्थान होता. परंतु नंतर हळूहळू ज्या प्रकाराने युरोपीय तत्त्वज्ञानात्मक गोष्टींच्यामध्ये फरक आले त्यानुसार इतिहासाच्या जडणघडणीमध्ये, त्याच्या आदर्शाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी घडल्या. परंतु जसं मी अगोदर एकदा वर्णन केलं की तत्कालीन युरोपियन लोकांच्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक अशा प्रकारचं एक भूत डोक्यात बसलेलं होतं की उत्तर गोलार्धातले लोक जे आहेत ते नेहमीच बुद्धी, नीतिमत्ता, धर्म या बाबतीमध्ये श्रेष्ठ आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या उरलेल्या लोकांच्यावर राज्य करून त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, ज्याचं व्हाईट मॅन्स बर्डन म्हणून ते उल्लेख नेहमी केला जातो. अशा प्रकारच्या मनोवृत्तीतून जेव्हा इतिहास लिहिला गेला त्यावेळी भारतीय इतिहास हा वसाहतवादी, मी फक्त केम्ब्रिज हिस्ट्रीचं मुद्दाम नाव घेतलं याच्यासाठी, पण त्यांच्यातली एक गोष्ट आपण घेतली नाही की केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडियाची एकदा एडिशन निघाल्यानंतर तिथे ते थांबलेले नाहीत. आजसुद्धा त्यांच्या एडिशन्स निघतात. आपली एक निघाली परंतु नंतर त्याची रिव्हिजन कधी झाली नाही. आपण परत इतिहासाचं विलोकन केलं पाहिजे हे लक्षात आलं नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्राभिमानी, ज्याला नॅशनॅलिस्ट अशा प्रकारच्या हिस्टोरियन्सची एक मोठी फळी उत्पन्न झाली आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेस, जिचा जन्म आपल्या पुण्यातूनच भारत इतिहास संशोधन मंडळाच्या पुढाकाराने झाला, त्याच्यातून निरनिराळ्या रीतीने लोकांनी लिखाण करायला सुरुवात केली आणि त्याचे निदर्शक म्हणून मी फक्त काही नावं सांगतो. अनेक मोठी माणसं आहेत, जदुनाथ सरकार वगैरे सगळी मोठी माणसं आहेत, पण अळतेकर, मुजुमदार या दोघांनी मिळून हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल म्हणून एक मोठी इतिहासाच्या पुस्तकांची एक मालिकाच प्रसिद्ध केली आणि आजही ती त्यातल्या त्यात आपण असं म्हणू की ती प्रतिष्ठेची अशी एक कृती समजली जाते. सर्वसामान्यपणाने लोक त्याचाच संदर्भ देतात.
इतिहासाच्या निरनिराळ्या याच्यामध्ये अभिप्रेत असलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओग्राफिकल फॅक्टर्स. हे मी मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण असं की आपल्याला जिओग्राफिकल फॅक्टर्स जे असतात ते तुमचा इतिहास घडवतात. आणि त्याच्यामुळे वाडिया वगैरे यासारखे जे जिओलॉजिस्ट होते त्यांनी भारतवर्षाचे 5 विभाग मानलेले आहेत आणि त्यांचे काही ज्या गोष्टी आहेत त्यांची वैशिष्ट्य काय, ते महत्त्वाचे विभाग का होतात याच्याविषयीचं विवेचन केलं आहे. अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर आमचे पुरातत्वज्ञ ज्यांचा प्रीहिस्ट्री हा विषय होता, प्रोटो हिस्ट्री हा विषय होता, सुब्बाराव म्हणून, त्यांनी पर्सनॅलिटी ऑफ इंडिया म्हणून पुस्तक लिहिलं की प्राचीन मानवावर सुद्धा निसर्गाचा फार मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडचं उदाहरण सांगायचं झालं तर प्रोफेसर ढवळीकर जे आहेत त्यांनी याच्यावर एक मोठंच पुस्तक लिहिलं आहे की एन्व्हायरमेंट आणि हिस्ट्री, आणि त्यानुसार त्यांनी त्याप्रमाणे कालखंडांची कल्पना केलेली आहे. तेव्हा हा एक मोठा असा एक इतिहासाकडे बघण्याचा आणि इतिहासाचं सूत्र पकडण्याचा असा एक वेगळ्या प्रकारचा विद्वानांचा गट आहे असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये मग मी म्हटलं त्याप्रमाणे अर्थकारणाच्या बरोबर दळणवळणाचे मार्ग, आणि त्याच्याचबरोबर आपण असं म्हणू की सार्थवा ही जी आपल्याकडली कल्पना आहे म्हणजे ट्रेडर्स, हाऊ दे डेव्हलप ए पर्टिक्युलर कल्चर किंवा दे मोल्ड हिस्ट्री, असा एक विचार करणारा ग्रुप आहे. परंतु या सगळ्यांच्यापेक्षा सुद्धा आज जी जास्त प्रचलित आणि लोकांना आवडणारी अशा प्रकारची जी हे आहे ती म्हणजे अर्थकारणाधिष्ठित इतिहास. मार्क्स या तत्त्वज्ञाने हेगेलच्या पाठोपाठ, हेगेल हा दुसरा ज्याने इतिहासाबद्दल मोठं लिहून ठेवलेलं आहे, परंतु मार्क्सने त्यात असं सांगितलं की जी प्रकृती असते किंवा मॅटर आहे ते तुम्हाला घडवत असतं. वेगळ्या शब्दात जो मी पुरातत्वज्ञांचा इतिहास सांगितला की पहिल्यांदा तुमचं अर्थकारण जे आहे ते निसर्ग ठरवतो, त्याच्यानंतर तुमची समाजरचना होते. परंतु जसं मी सांगितलं त्याप्रमाणे दुसरंही एक, आणि याच्यामध्ये मग या लोकांनी 6 स्टेजेस ऑफ इंडियन हिस्ट्री, परंतु त्यांचा सगळ्यात भारतीय इतिहासाच्या संदर्भातला जो होता, कार्ल मार्क्स तर म्हणाला की एशियन मोड ऑफ प्रोडक्शन मला कळत नाही, मोड ऑफ प्रोडक्शन समजल्याशिवाय इतिहास कसा बदलला किंवा का बदलला हे मला सांगता येत नाही, ती एक गूढ गोष्ट आहे, त्यामुळे मी फेकून देतो. त्यांना कळतच नव्हतं की भारताचे किंवा पूर्वेकडल्या अर्थकारणाचे बेसिस काय आहेत. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की जातीसंस्था जी आहे तिचा उपयोग जे भांडवलदार आहेत किंवा ज्यांच्याकडे अर्थाची साधनं आहेत, ज्यांच्याकडे जमीन आहे, जे स्वतःची निरनिराळ्या प्रकारची शेतीची साधनं ज्यांच्या मालकीची असतात, कुळं जी असतात ती फक्त कसत असतात, आणि म्हणून त्यांना जे त्यांचं शोषण जे आहे ते जातीसंस्थेच्या मार्फत आहे. आणि ही जातीसंस्था 5व्या-6व्या शतकानंतर मोठ्या प्रमाणावर भारतात दिसून येते. आजही अनेक लोकांनी भौतिक किंवा ज्याला आपण ह्याचं विज्ञान आहे, जेनेटिक्सचं विज्ञान आहे, त्याच्या साहाय्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळे निरनिराळ्या रीतीने प्रयत्न करत आहेत, पण सगळ्यांचं मत एकच आहे की 6व्या शतकानंतर भारताचं जे आहे ते आर्थिकदृष्ट्या अधःपतन झालं आणि त्याच्यामुळे एक विचित्र अशा प्रकारची समाज संस्था निर्माण झाली आणि आपण कायमचे पाठीमागे पडलो, आपण पुढे जाऊ शकलो नाही. अनेक इतिहासकारांना त्यावेळेस असं वाटत होतं की भारतामध्ये भास्कराचार्यांचे सारखे मोठमोठे ॲस्ट्रॉनॉमर्स असताना, सायन्सची निरनिराळ्या प्रकारची प्रगती असताना, निरनिराळ्या प्रकारची मॉन्युमेंट जी आपण क्रिएट केलेली आहेत त्यामध्ये तंत्रविद्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. हे सगळं असूनसुद्धा भारतामध्ये इंडस्ट्रियल रेव्होल्युशन का झाली नाही, हा एक मोठा चर्चेचा विषय होता आणि त्याच्याविषयी अनेकांनी आपली मतं दिलेली आहेत. त्यातले एक मत असं की भारतीय राजे हे जुलमी असतात, त्यांना काही देणं घेणं नसतं आणि म्हणून शेतकऱ्याला सुद्धा काही देणं घेणं नसतं. ज्याचं वर्णन ह्युएन असं करतो की युद्ध चालू असताना सुद्धा शेतकरी हा शेती करत होता, त्याचा त्यांनी वेगळा अर्थ केला की शेतकऱ्याला राज्याच्या विषयी आणि राजकारणाच्या विषयी परवाच नव्हती. आणि त्यामुळे जे फ्युडॅलिझम, सरंजामशाहीची जी पद्धत आली ही प्रसिद्ध, आपण असं म्हणू की ते भौतिक शास्त्रज्ञ होते, मोठे गणितज्ञ होते, त्यांनी
हे कोसंबी, दामोदर धर्मानंद कोसंबी, त्यांनी ही थिअरी मांडली. आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ रामशरण शर्मा म्हणजे आर एस शर्मा यांनी मग हू वेअर शूद्रज, देन हाऊ द सिस्टीम चेंज, व्हॉट इज द सोशल सिस्टीम, या आधाराने असं विवेचन केलं की इसवी सनाच्या 6व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत सरंजामशाहीच चालू होती. ती चालू केली आपल्या, एकतर अर्थकारण अगदी मंद झालेलं होतं आणि ती चालू केली आपल्या स्वार्थासाठी वरच्या समाजातल्या वरच्या लोकांनी. ती नंतर मुसलमानांनी आपल्या स्वार्थासाठी वापरली, तुर्की सत्तांनी, सुलतानांनी, आणि नंतर तिचाच अवलंब करून ब्रिटिशांनी सुद्धा भारताचं शोषण केलं. अशा प्रकारची ती विचारसरणी आहे. या त्यांनी दिलेल्या 6 स्टेजेस ऑफ फ्युडॅलिझम आणि आर एस शर्मांनी त्या व्यवस्थित केलेल्या आहेत. त्यांच्यामधले काही काही मतं जी आहेत ती आज ऐकल्यानंतर विचित्र वाटेल. उदाहरणार्थ दामोदर धर्मानंद कोसंबींच्या मते हरप्पा संस्कृती जी होती किंवा सरस्वती संस्कृती जी होती, ते एक डबकं होतं. त्या संस्कृतीमध्ये कुठल्याच प्रकारची हालचाल नव्हती. इट इज अ स्टॅग्नंट सिव्हिलायझेशन असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात आज हे कोणीही स्वीकारणार नाही, कारण त्याच्यावर इतकं संशोधन झालेलं आहे. पण त्यांनी जी एक विचारसरणी आपल्या मनात घेतलेली होती, त्यांनी फक्त कार्ल मार्क्स आणि त्याच्यानंतर लेनिन यांनी जे बदल केले त्या 6 संक्रमणावस्थेमध्ये, त्याच्यामध्ये थोडे बदल करून भारतामध्ये ती लागू केली. आणि असं मुख्यतः हे सांगितलं की जातीसंस्था ही आपल्या सरंजामशाहीचं मूळ आहे. या दृष्टीने विचार केला. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण भारताने खरोखरच इतिहासाचा विचार केलाच नाही का. खेदाने असं सांगावं असं वाटतं की कौटिल्याने इतिहासाची व्याख्या केलेली आहे आणि ती व्याख्या अत्यंत महत्त्वाची आहे. तो असं म्हणतो की पुराणम इतिवृत्तम आख्यायिकोदाहरणम धर्मशास्त्रम अर्थशास्त्रं चेती इतिहास. मला नाही वाटत इतकी व्यापक इतिहासाची व्याख्या पूर्वीच्या कुठल्या इतर युरोपियन किंवा दुसऱ्या इतिहास तत्त्वज्ञांनी सुद्धा केलेली असेल. वास्तविक हे जी त्याची व्याख्या आहे त्याच्यावर 1-2 तासाचं सुद्धा व्याख्यान देता येईल. एकदा मला ऐकण्याचा योग आला होता. आपले प्रोफेसर चौसाळकर जे आहेत ते याविषयी थोड्या याच्यात बोलले होते. आणि नंतर लक्षात येतं की 4 विद्या आहेत. अर्थशास्त्राचा भाग, अर्थशास्त्र म्हणजे परत लक्षात घ्या, अर्थशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. कौटिल्य जो आहे तो अर्थशास्त्र ज्याला आज आपण म्हणतो त्याला वार्ता म्हणतो. तो असं म्हणतो की अर्थशास्त्राचे 4 पाय आहेत. ते म्हणजे आण्विक्षिकी, त्रयी, वार्ता, दंडनीतिश्च शाश्वती. काही काही जे पूर्वीचे अर्थशास्त्रकार होते त्यांचं याच्याविषयी वेगळं मत होतं. उदाहरणार्थ बृहस्पती असं म्हणतो, नाही शुक्र असं म्हणतो की दंडनीती म्हणजेच अर्थशास्त्र, राजकारण. दंड म्हणजे लॉ अँड ऑर्डर आजचं, आणि नीती म्हणजे फॉरेन अफेअर्स. याच्यावरच सगळं राज्यशास्त्र असतं असं त्याचं मत आहे. नंतर दुसरे जे आहेत, बृहस्पती म्हणतो नाही त्याच्यामध्ये त्रयी, वार्तासुद्धा घातली पाहिजे. त्रयी असं आपण म्हणू वेदांच्या ऐवजी आजचं नीतिशास्त्र किंवा त्रयीचा जो हिस्सा आहे तो आजच्या याच्यात जर बोलायचं झालं तर आपली कॉन्स्टिट्यूशन, की तुमची कॉन्स्टिट्यूशन काय आहे. त्याच्यानंतर वार्ता म्हणजे तुमची इकॉनॉमिक सिच्युएशन काय आहे, आणि दंडनीती म्हणजे लॉ अँड ऑर्डर आणि तुमची फॉरेन अफेअर्सची परिस्थिती काय आहे. ह्याचं जे ज्ञान आहे ते असल्याशिवाय तुम्हाला, या 4 विद्यांच्या शिवाय तुम्हाला अर्थशास्त्र कळणार नाही. परंतु त्यातला जो चौथा भाग सांगितलेला आण्विक्षिकी, आश्चर्य वाटेल की आण्विक्षिकी म्हणजे विचारपूर्वक चिकित्सकपणाने या 3 विद्यांचा अभ्यास करून कुठल्या प्रकारचे निर्णय कोणी राजाने घ्यायचे ते अर्थशास्त्र ठरतं. तर त्याच्यामध्ये एक अशी वेगळ्या प्रकारची अभिनव कल्पना मांडलेली आहे की सांख्य, योग आणखी लोकायत. आश्चर्य वाटेल की लोकायत ही जी कल्पना आहे त्याच्यामध्ये तुम्ही परलोक मानत नाही, काही मानत नाही. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर की जे नास्तिक आहेत, जे फक्त ऐहिक गोष्टींचाच विचार करतात ते लोक आहेत, त्याचा विचार केला पाहिजे असं चाणक्य म्हणतो. त्याच्यानंतर सांख्य आणि योग याचा मी असा अर्थ केलेला आहे की जे संसारी आहेत, जे परलोक मानतात
आणि धार्मिक आहेत, सश्रद्ध आहेत अशी माणसं. आणि सांख्य म्हणजे जी माणसं ज्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे. त्यावेळची सोसायटी जी असेल त्याचा विचार कौटिल्याने असा केलेला असणार की ज्यांनी संसाराचा त्याग केला आहे ते सुद्धा आपले प्रजाजनच आहेत, त्यांच्या मताचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर जे इतर सश्रद्ध अशी माणसं आहेत त्यांचाही विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर निखळ लॉजिकचा, तर्कशास्त्राचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. चाणक्याचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी एखादं कुठलं तरी संकट तुम्हाला आलं असेल तर त्याचा तुम्ही 3 रीतीने विचार करू शकता. लॉ अँड ऑर्डर, आणखी फॉरेन अफेअर्स, तुमची इकॉनॉमिक परिस्थिती काय आहे ती, आणि तुमची नीतिमत्ता किंवा कॉन्स्टिट्यूशन काय सांगते त्याप्रमाणे. तो असं म्हणतो की आण्विक साहाय्याने तुम्ही कुठल्या एका मुद्द्यावर भर द्यायचा, त्याला महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. अशा रीतीने जो वेगळा विचार केलेला आहे, मला असं वाटतं की आपण आपल्या जे इतिहास शिकतो त्यामध्ये राजांचं मूल्यमापन करताना ह्या जर गोष्टी लावल्या, कारण याचं अर्थशास्त्र जे आहे ते आत्तापर्यंत एका दृष्टीने चालू आहे. शुक्रनीतिसार जवळजवळ 17व्या-18व्या शतकातला ग्रंथ आहे, पण त्याच्यानंतर कामंदकीय नीतिसार हा 6व्या शतकातला ग्रंथ आहे. आणि स्वतः या सगळ्यांची विचारधारा आणि सरणी एकच आहे, मतमतांतर त्याच्यामध्ये असू शकतात. तेव्हा जर इतिहासाचं मूल्यमापन करायचं झालं तर ही जी व्याख्या त्याने दिलेली आहे की या 4 विद्या, धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे हे, ह्याचा तुम्ही विचार केल्याशिवाय इतिहासाचं तुम्ही व्यवस्थित रीतीने तपासणी किंवा चिकित्सा करू शकत नाही. आता ह्या संदर्भामध्ये म्हणजे एका अर्थाने जे युरोपियन विचार आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रवाह आहेत. म्हणजे जी युरोपियन विचारसरणी आहे त्याच्यामध्ये नंतर मग जसा ॲनल्स आहे, त्याच्यानंतर जेंडर आहे, त्याच्यानंतर सबाल्टर्न आहे, हे निरनिराळ्या प्रकारचे विचारप्रवाह आहेत. परंतु जर मी थोडासा संकुचित विचार करतोय असं लोकांना वाटेल, परंतु जर आपण चाणक्याच्या अर्थशास्त्रामधली इतिहासाची व्याख्या बघितली तर आपल्याला लक्षात येईल की त्याने निरनिराळ्या रीतीने या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. फक्त आपण ते नंतर अनुकरण करून इतिहास त्याप्रमाणे लिहू शकलो नाही. नवपुरातत्वाचा इतिहासाचा काय संबंध आहे? नवपुरातत्वाची उद्दिष्ट कशी आहेत? कारण इतिहासाची जोड, पुरातत्वाची जोड इतिहासाला घ्यायला लागली. कारण लिखित पुरावा हे जे इतिहासाचं साधन असेल तर ज्यावेळी माणूस निरक्षर होता, अडाणी होता, त्यावेळेचा इतिहास कसा लिहायचा? मग त्याच्यासाठी पुरातत्व ठीक आहे, कारण तिथे कुठल्याच प्रकारचा लिखित इतिहास नाही. आणि म्हणून श्लीमन वगैरे या सगळ्या लोकांनी आपलं ज्या जुन्या कल्पना होत्या, युरोपियन लोकांची एक गमतीदार गोष्ट आहे, मला त्यांची कधी कधी वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. त्यांचं असं आहे की युरोपामधल्या लोकांची जी बौद्धिक धारणा आहे आणि त्यांची जे बौद्धिक युगांचे त्यांची जी जिनिओलॉजी सगळी आहे ती ग्रीक आहे. म्हणजे त्यांचं विचार पद्धत, त्यांची बुद्धी जी आहे ती ग्रीक तत्त्वज्ञानाप्रमाणे चालते. आणि त्यांचं मन जे आहे ते मात्र पॅलेस्तीनमध्ये, इस्रायलमध्ये आहे. त्यांचा धर्म जो आहे तो ख्रिश्चन आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जे गती इतिहास आहे तर ते विचार करायचा झालं काय करायला लागेल? त्यांना दोन्ही दृष्टीने विचार करायला लागतो. कारण आपल्या संस्कृतीची मुळं जर धार्मिकदृष्ट्या इकडे असतील तर वेस्ट एशियामध्येच आपल्याला उत्खनन करायला पाहिजे आणि ग्रीसमध्ये करायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचा इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने पुरातत्वाचा उपयोग केला. आणि त्या दृष्टीने खरोखर त्या दृष्टीने त्यांनी महत्त्वाची गोष्ट केली आणि अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्यामुळे सुलभ झाल्या. परंतु ज्यावेळी पुरातत्वाला तर इतिहासज्ञ असंच म्हणायचे की इट इज द हँडमेड, ती मोलकरीण आहे. ज्यावेळी काही काम असेल त्यावेळी तिला बोलवायचं, एरवी तिचं काही इतिहासात काम नाही. तर पुरातत्व हे आता तसं राहिलेलं नाही. कारण पुरातत्वाचं कौतुक असं होतं की कार्बन 14च्या साहाय्याने किंवा इतर गोष्टींच्या साहाय्याने आम्ही नेमका भौतिक असा पुरावा तुमच्यासमोर, प्रत्यक्ष पुरावा, टँजिबल पुरावा जो हाताळता येतो अशा प्रकारचा पुरावा आम्ही देतो. आणि त्याच्यामुळे काल निश्चितीच्या संदर्भामध्ये फार मोठा उपयोग झाला. आणि इतिहासामध्ये त्यातल्या त्यात प्राचीन इतिहासामध्ये किंवा प्रागैतिहासिक इतिहासामध्ये त्यांचं मोठं देणगं होतं.
परंतु पुरातत्वज्ञ स्वतः वेगळ्या रीतीने विचार करायला लागले की आमचं हे एवढंच काम आहे का की कुठली गोष्ट केव्हा घडली, ती का घडली आणि कशी घडली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सुद्धा प्रश्न पुरातत्वाच्या लोकांना जेव्हा पडले त्यावेळेस साधारण 60-70 वर्षापूर्वी नवपुरातत्वाचा जन्म झाला. त्याच्यामध्ये मुख्यतः असं होतं की मी जसं म्हटलं त्यामुळे व्हॉट अँड व्हेनच्या ऐवजी हाऊ अँड व्हाय ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठरली. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मला सांगता येईल की इतिहासाची पुनर्रचना, प्रागैतिहासिक पुनर्रचना करायची झाली तर पुरातत्व कसं उपयोगी पडतं याचं एक उत्तम उदाहरण प्रोफेसर ढवळीकरांनी जे इनामगावला एक्स्कॅव्हेशन केलं त्याच्यातून सांगता आलं. पूर्वी असं म्हणत होते की काही नाही, आम्ही हे एक्स्कॅव्हेशन केलं, जोपर्यंत आम्हाला त्याची उत्तरं मिळत नाही आणखी एक्स्कॅव्हेशन्स करायला लागतील. परंतु नवपुरातत्वाची जी मेथडॉलॉजी आहे, पद्धत आहे, त्याचा वापर करून त्यांनी हे दाखवलं की महाराष्ट्रामध्ये आणि दख्खनमध्ये जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती ती जवळजवळ 2000 जाते इसवी सनापूर्वीच्या, आणि ती अचानक काहीतरी 7व्या शतकात म्हणजे इसवी सनापूर्वीच्या 7व्या शतकात ती नाहीशी होते. याची उत्तरं नीट देता येत नव्हती. परंतु त्यांनी आपल्या याच्या साह्याने हे दाखवलं की इनामगाव हे ठिकाण जे होतं ते पूर्वीच्या काळी एक इतर सर्वसामान्य ताम्रपाषाण युगीन खेड्यासारखं होतं. परंतु तिथल्या लोकांनी नदीला बंधारा घातला. त्या बंधाऱ्यातून जे पाणी आलं ते शेतीसाठी एका कालव्यातून नेलं. तर त्यांनी ड्रोनच्या साहाय्याने जे केलं त्याप्रमाणे हे बाजूचं चित्र तुम्हाला दाखवत आहे. आणि उत्खनन केल्यानंतर त्यांना त्या कालव्याचं जे आहे ते छेद त्या ठिकाणी मिळाला. कालवा केवढा मोठा होता, त्यातून किती पाणी येईल, आणि त्याच्यामुळे साहजिकच बदल घडले. बदल घडल्यानंतर एका पिकाऐवजी लोक 2 पिकं घ्यायला लागले. त्याच्यानंतर दुसरा एक त्यांनी केला की फ्लोटेशन टेक्निकने कुठल्या प्रकारची धान्य त्या ठिकाणी सापडली त्याचा अभ्यास करून त्याच्याचबरोबर जे प्राणी तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये येतात त्या प्राण्यांच्या हाडांचा अभ्यास करून ते याला आले की पूर्वीच्या काळामध्ये मांसाहार मोठ्या प्रमाणात होता, कारण शेतीची तेवढी प्रगती झालेली नव्हती. नंतरच्या काळात जेव्हा डाळी किंवा 2 पिकं वगैरे अशा रीतीने झालं त्यावेळी मांसाहार कमी झाला. परंतु नंतरच्या काळात आवर्षणामुळे, हे प्रोफेसर ढवळीकरांचं मत आहे, आवर्षणामुळे इतकी परिस्थिती आली की लहान लहान प्राण्यांना सुद्धा मारायची पाळी आली. आणि त्याच्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये तुम्हाला अगदी अर्भकं असतील अशा प्रकारचे जे पशु असतील, पाडसं असतील, त्यांचेच अवशेष जास्त सापडतात. आणि अशा रीतीने त्यांनी त्या काळातला जो इतिहास होता, जो आपल्याला एक असा सारखा एक प्रश्न पडलेला होता की ह्या संस्कृतींच्या मध्ये बदल का झाले, या संस्कृतींचा विनाश का झाला, या कशा उदयाला आल्या, परिपुष्ट कशा झाल्या, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुरातत्व हे प्रोटोहिस्ट्रीच्या बाबतीत ज्या ठिकाणी लिखित पुरावा नाही त्यावेळेचे धर्म संस्था कशा होत्या. उदाहरणार्थ पुण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरून लक्षात आलं की राजासाठी वेगळा रांजण असे, आणि तो रांजण थोडासा एका बाजूला फुगीर होता, म्हणजे तो गर्भवती स्त्री आहे, म्हणजे पृथ्वीच्या पोटात तुम्ही गेल्यानंतर परत तुमचा जन्म होतो. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की पुनर्जन्माच्या हा जो आपला सिद्धांत भारतीय त्याची मुळं तिथपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही व्यवस्थित रीतीने जर संशोधन केलं, तो पुरावा व्यवस्थित रीतीने अभ्यासला, तर फक्त भौतिकच नाही तर तुमच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि त्याच प्रकारे राजकारणाच्या सुद्धा. आणि ते असं सांगतात की हे चिफडम आहे, त्या ठिकाणी चीफ जो होता म्हणजे ग्रामाधिपती जो होता त्याचं वेगळं होतं, त्याचं धान्याचं कोठार वेगळं होतं, तिथे धान्य जमा केलं जात असे. आणि अशा रीतीने पूर्ण सामाजिक परिस्थिती कशी होती त्याच्यासाठी पुरातत्वाचा विचार करू लागला. म्हणजे पूर्वीच्या भाषेत सांगायचं झालं तर वी डोंट डिग माउंट्स, वी डिग पीपल. नंतरची जी पुरातत्वाची व्याख्या केली आहे की आम्ही माणसांचंच उत्खनन करतोय, म्हणजे माणसांची संस्कृती काय होती हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण आता एक एक करून बघून टाकू. हे जे वर जे नाल्यासाठी जे दगड घातलेले होते त्या बंधाऱ्यासाठी, त्या बंधाऱ्याचं त्यांनी वरून सर्वेक्षण केलं आणि त्याप्रमाणे त्याची आउटलाईन ठरवली. त्यानंतर हे प्राचीन धान्य कोठारं कशी होती त्यांची, एके ठिकाणी म्हणजे ग्रामाधिपती जो असेल त्याच्याकडे सगळं
वसुलाचा साराचा काही भाग येणार, कारण तो त्या गावाचं आधिपत्य तो करतो. त्या काळात मोठ्या राज्यसंस्था नव्हत्याच, राजसंस्था नव्हतीच. त्याच्यामुळे समाजाचं राजकीयदृष्ट्या काय होतं हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. त्याच्यानंतर ग्रामाधिपतीचा मोठाच्या मोठा वाडा आहे आणि इतर घरं जी आहेत ती त्या मानाने लहान आहेत, त्यामुळे तुम्हाला सामाजिक याच्यामध्ये काय फरक पडतात ते लक्षात येतं. त्याच्यानंतर तुमच्या धार्मिक कल्पनांच्यावर, उदाहरणार्थ एका मातीच्या पेटीमध्ये लहानशा याच्यामध्ये करंड्यामध्ये अशा वृषभारूढ अशा देवीचं चित्र आढळून आलं. ते बहुतेक गर्भिणीची जी म्हणजे आपली बाळणपणाची जी खोली असेल त्याच्याजवळ आढळलं आणि त्याच्यावरून त्या कल्पना त्याच्याचबरोबर मृतांना पुरण्याच्या कल्पना. आता उदाहरणार्थ डाव्या हाताला जे दिसतंय ते ग्रामाधिपतीचं हे आहे, त्याच्यासाठी मोठा उभा रांजण आहे, त्याला 4 पाय आहेत आणि सामान्य माणसं जी आहेत ती गटामधून एकमेकाला जोडून अशी केलेली होती. पण कल्पना एकच आहे की मातीच्या घड्यात याच्यासाठी पुरायचं की माती हे पृथ्वीची सिंबॉल आहे, त्यामुळे आपण पृथ्वीच्या पोटात जातो आहोत. आणि ह्या कल्पना इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्याच्यातूनच पुढे तुम्हाला आपली जी पूर्ण कलशाची कल्पना आहे की पूर्ण कलश पाण्याने भरलेला जो कलश आहे तो सृष्टीच्या उत्पत्तीचा निदर्शक आहे. या सगळ्यांचा एका दृष्टीने उलगडा जो केला जाऊ शकतो तो पुरातत्वातल्या या पुराव्यांच्या साहाय्याने केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मी एक अगदी थोड्या याच्यात सांगू इच्छितो आणि ते भारतीय किंवा महाराष्ट्रातल्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की अनेक रांजणांच्यावर जे दफनाचे रांजण होते त्याच्यावर मोराचं चित्रण होतं. त्याच्यावर पहिल्या प्रथम दामोदर धर्मानंद कोसंबींनी लिहिलं. त्यांनी महाभारतातली नहुषाची कथासुद्धा सांगितली आणि त्यात मोर हा त्या उतरणाऱ्या स्वर्गातून अधःपतित झालेल्या नहुषाच्या शरीराला टोचे मारतात अशा प्रकारचं वर्णन आहे आणि त्याच्यामुळे त्याचा याच्याशी संबंध असावा असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर ढवळीकरांनी याचं इंटरप्रिटेशन वेगळ्या रीतीने केलं. त्यांनी असं सांगितलं की मोर हा मयूर हा मुरुगन म्हणजे स्कंद कार्तिकेय याच्यासाठी संबंध आहे. ती मृत्यूची एक प्रतिमा आहे आणि लक्षण आहे, चिन्ह आहे, म्हणून तशा प्रकारचं चित्रण जे आहे ते केलं झालं असावं. मला स्वतःला जेव्हा कारण त्यांनीच दिलेले होते काही पुरावे अथर्ववेद आणि ऋग्वेदातले, त्याच्यावरून असं लक्षात आलं की बहुतेक हे रांजण जे आहेत ज्यांना सर्पदंशाने किंवा विंचवाच्या दंशाने मरण आलं त्यांची ही वेगळी असावीत. कारण आपल्याकडे अशी कल्पना आहे की सर्पदंशाने नागदंशाने जो माणूस मरतो नागाला विरोध करून त्याला स्वर्ग मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी ते मयुराचं चित्रण केलं आहे. कारण सूर्याच्या बरोबर 21 मयूर असतात आणि ते त्याचं जे पाप आहे त्याचं प्रायश्चित्त करतात. अशा प्रकारची माझी कल्पना आहे आणि त्याच्यामुळे हे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की अशा प्रकारचं चित्रण हे पोस्ट हडप्पन चाल्कोलिथिक कल्चर जी आहेत जी महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात आणि गुजरातमध्ये आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येतं आणि त्यांचा या ताम्रपाषाण युगीन संस्कृतींशी संबंध आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे चित्रण आढळतं त्याच ठिकाणी आजसुद्धा इंडो आर्यन लँग्वेजेस बोलल्या जातात. वेगळ्या शब्दामध्ये आपल्याला म्हणायला हरकत नाही, मी त्या वादात शिरत नाही की हरप्पा संस्कृती ही आर्यांची होती किंवा नाही, परंतु जे त्या संस्कृतीचा लय झाल्यानंतर परत अनेक आर्थिक किंवा पारिवारिक पर्यावरणात्मक कारणामुळे असेल ही माणसं जेव्हा महाराष्ट्र आणि इतर भागात फिरली त्यावेळी ती संस्कृत आणि संस्कृतोद्भव भाषा घेऊन आली. कारण पलीकडे जर आपण बघितलं तर ही ताम्रपाषाण संस्कृती आढळत नाही. त्या ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृती आढळते आणि ज्याच्याशी द्राविड भाषा बोलणाऱ्या लोकांचा संबंध येतो. त्यामुळे हा जो एक महत्त्वाचा क्लू या अशा प्रकारच्या संशोधनामुळे मिळतो. त्यामुळे आपल्याला परत प्रागैतिहासिक इतिहासामध्ये वेगळ्या प्रकारचं सांगता येतं. मी फक्त 1-2 उदाहरणं देतो. हे मी निरनिराळ्या प्रकारची मयुराची चित्रण असलेली खापरं या भागात कशी मिळतात ते दाखवले. हे तर फारच गमतीदार आहे की त्या ठिकाणी कुत्रासुद्धा आहे आणि हे आहे. माझ्या मते सूर्य हा जो आहे तो अमृत रूप आहे वेदामध्ये आणि कुत्र्याचं महत्त्व याच्यासाठी आहे. अनेक ठिकाणी दफनामध्ये कुत्रे आढळतात कारण अनुस्तरणी अशी जी कल्पना आहे त्याच्याचबरोबर कुत्रासुद्धा असतो.
धर्मराजाबरोबर कुत्राच गेला होता आणि तो त्याला स्वर्गापर्यंत घेऊन गेला. कुत्रा हे धर्माचं प्रतीक आहे, अशी प्रकारची कल्पना अवेस्तामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ते दाखवण्यासाठी मी केलं की इथली संस्कृती, भाषा जी होती ही सनातन धर्माशी म्हणजे आर्य धर्माशी संबंधित होती. इथे मी फक्त एवढंच सांगणार. दुसरी एक कल्पना आहे की ऐतिहासिक भागात आल्यानंतर देवालयाची जी संकल्पना आहे ती सुद्धा कशा रीतीने विकसित झाली. कारण वैदिक संस्कृतीमध्ये प्रतिमा नाहीत, देवालय नाही, तरीसुद्धा देवालय ही कल्पना का झाली? भक्ताला तीव्र इच्छा असल्यामुळे त्याला देव माणसाच्या रूपात बघायला आवडतो. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा एक असा आचार्य होता उपगुप्त नावाचा, जो मथुरेत आला होता. त्याला माराने त्रास दिला आणि त्याने सांगितलं की मी तुला आता मारून टाकतो. तो म्हणाला, गयावाय करायला लागला, मला सोडा, कारण बुद्धानंतर मला असं वाटलं की तुम्हीच मोठे आहात, तुम्हाला जर मी जिंकलं तर सगळ्यांना जिंकल्यासारखं होईल. त्यावेळी तो असं म्हणतो की मी त्रिपिटकं वाचली आहेत, मला सगळा आचार माहिती आहे, परंतु भगवंतांना मी बघितलेलं नाही, ते कसे दिसत असतील ते मला पाहिजे. आणि त्याच्यातून मूर्तीपूजा सुरू झाली. म्हणजे माणसाची जी इच्छा असते, प्रबळ इच्छा असते, त्याला मानवी स्वरूपात बघण्याची, त्याच्यातूनच मूर्तीपूजेचा हुकम झाला. हे निदान बौद्ध ग्रंथावरून दिसून येतं. दुसरं एक उदाहरण म्हणजे अनिकॉनिक पासून आयकॉनिक, जे मी आत्ता उदाहरण तुम्हाला दिलं की मातीचा कुंड जो आहे तो पृथ्वीचं प्रतीक आहे. त्याच्यावर पाणी आलं म्हणजे ती सुजलाम सुफलाम होते. तेव्हा ते जे प्रतीक आहे तेच घेऊन लज्जागौरी जी आहे तिची संकल्पना विकसित होत गेली. म्हणजे एका बाजूला प्रागैतिहासिक संस्कृतीमधून ती आली आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मीचा तिच्याशी संबंध येतो. कारण लक्ष्मी जी आहे ती चंद्रालक्ष्मी आणि सूर्यालक्ष्मी, वनस्पतींशी संबंधित असलेली जी लक्ष्मी आहे तिचा तो संबंध येतो. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की पुरातत्व किंवा कले इतिहास यांच्यामधल्या अभ्यासातून माणसाचं मन कसं आहे, त्याचा धार्मिक विचार कसे होते, त्याच्या नीतिनियमांच्या विषयीच्या कल्पना आहेत त्या अधिक चांगल्या रीतीने व्यक्त होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत आपण इतिहास जो आहे, पारंपरिक इतिहास जो आहे तो लेखाधिष्ठित किंवा अनेक प्रकारचे इतिहास, जसं मी सांगितलं जेंडर स्टडीज आहे किंवा सबाल्टर्न स्टडीज आहेत, ह्याच्याबरोबरच जोपर्यंत आपण त्याला पुरातत्वाची आणि कले इतिहासाची जोड देत नाही तोपर्यंत तो इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. तोपर्यंत तो इतिहास, आणि या बाबतीत काशिरेचं एक महत्त्वाचं मत सांगितलं पाहिजे की तो असं म्हणतो की अर्थकारणापासून नंतर सगळं विकसित होऊन त्याच्यातून धर्माच्या कल्पना येतात, हे चुकीचं आहे. माणसाचं जे मन आहे ते निसर्गाशी संवाद करत असतं आणि त्याच्यातूनच आपले देव जे आहेत ते निर्माण होतात. त्यांचा आपल्या समाजातल्या कृतींशी काहीतरी संबंध असतो आणि त्याच्यामुळे देवतांचा सुद्धा विकास किंवा त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. तेव्हा निसर्ग आणि त्याच्याविषयीची आपल्या भावना ज्या असतात त्या काही विचारावर किंवा बुद्धीवर किंवा रिझनवर, लॉजिकवर त्या आधारलेल्या नसतात. त्या ज्या कल्पना असतात त्या निसर्गाशी जे संवाद साधतो. आजचं वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर पूर्वीच्या ज्या मिथ्स आहेत ना त्यांची जागा आता साहित्याने घेतलेली आहे. जो न देखे रवी तो देखे कवी, हे वेगळ्या अर्थाने खरं आहे. आणि त्यामुळे साहित्य जे आहे, साहित्यामधल्या ज्या अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत त्या संकल्पना आपल्याला शेवटी आपला समाज घडवत असतात. आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की पारंपरिक इतिहास, जो शैक्षिक इतिहास जो आपल्या विद्यापीठातून शिकवला जातो त्याच्याचबरोबर पुरातत्वाकडे फक्त एक हँडमेड, एक हाताशी काम करणारी मोलकरीण वगैरे या दृष्टीने न बघता पुरातत्वाचा उपयोग केला पाहिजे. हीच गोष्ट आम्ही माहूरच्या बाबतीत सुद्धा बघितले. त्या ठिकाणी गोंधळ ही जी संस्था आहे किंवा गोंधळ हे जे प्रकरण आहे आणि गोंधळी ही जी जात आहे ती जेव्हा गोंड राजे आणि गोंड समाज आपल्या हिंदू समाजामध्ये समाविष्ट झाला त्यातून ही विकसित झाली. म्हणजे सात्मीकरणाचे जे प्रयत्न होते त्यातून विकसित झाले. जर तुम्ही मेडिवल हिस्ट्री ऑफ द डेक्कन बघितलं तर गुंडलांचा फक्त 1 किंवा 2दा उल्लेख येतो. परंतु हे जे सांस्कृतिकदृष्ट्या जो इतिहास बदलला आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची जडणघडण मिळाली ती दिल्याशिवाय इतिहास परिपूर्ण होणार नाही असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे.
आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा, अभ्यासकांनी सुद्धा विचार करावा आणि नंतर काही नवीन दिशा मिळत असेल तर त्याप्रमाणे प्रयत्न करावेत. मला या ठिकाणी व्याख्यान देण्याची जी संधी आपण दिलीत त्याबद्दल आपला मी कृतज्ञ आहे. मला आपण पुरस्कार मोठा बहुमान केलात त्याबद्दल सुद्धा मी कृतज्ञ आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया अजून 2च मिनटं सभागृहातच उपस्थित असावं. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन पुणे प्रार्थना समाजाचे डॉक्टर दिलीप जोग सर करतील, पण त्यापूर्वी 1च मिनिटात पुढच्या 2 कार्यक्रमांविषयी सूचना देतो. उद्याचं व्याख्यान असेल माननीय डॉक्टर अमित करकरे यांचं संत सोये सांगती या विषयावर डॉक्टर अमित करकरे हे उद्या इथं बोलतील. परवा म्हणजे 5 मेला पुण्यातले ज्येष्ठ मानसरोग चिकित्सक माननीय डॉक्टर उल्हास लुकतुके सर यांचं व्याख्यान होईल माझे असणे आणि होणे या विषयावर, माय बीइंग अँड बिकमिंग या विषयावर त्यांचं व्याख्यान होईल. आणि त्यानंतर म्हणजे 6 मेला माननीय डॉक्टर केशव साठे यांचं माध्यमांची मयसभा या विषयावर व्याख्यान होईल. मी आता प्रार्थना समाजाचे डॉक्टर दिलीप जोग सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. उशीर झाला आहे त्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही, परंतु कोड हे काम केलं पाहिजे मला. सर्वप्रथम आभार डॉक्टर अरविंद जामखेडकर सर, आपण न्यायमूर्ती रानडे पुरस्कार स्वीकारल्याबद्दल प्रथम आभार मानतो. आणि आजचं जे व्याख्यान आहे त्यामध्ये इतिहासासंबंधी काही विचार आणि इतिहास लेखनामध्ये पुरातत्व शास्त्रातील पुरावे यांचं महत्त्व हे आपण इतकं छान उदाहरणांनी आपण दाखवून दिलं. कारण हा गहन विषय आणि इतिहासात त्याचं लेखन कसं करावं आणि काय हा सामान्य माणसाला खरंच कळत नाही. त्या दृष्टीने आपलं मार्गदर्शन हे खूप मोलाचं होतं. त्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. टिळक स्मारक मंदिर ते मुख्य ट्रस्टी आणि कुलपती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉक्टर दीपक टिळक यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. कारण जेव्हा रामामाधव समितीने हा पुरस्कार द्यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी प्रथम पुढाकार घेऊन सांगितलं की नाही, हे आपण वसंत व्याख्यानमालेच्या एका दिवशी आपण ते ठेवू, म्हणजे आपल्याला प्रेक्षक आपल्यासारखे आम्हाला उपलब्ध होतील आणि त्यात हा कार्यक्रम अतिशय साजरा होईल. ते रमाबाई रानडे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हे आपण करू, असा सगळा तो योग जुळून आला. आणि त्यासाठी डॉक्टर दीपक टिळक यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. तसंच हा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला. वसंत व्याख्यानमालेची टीम वसंत व्याख्यानमाला त्यांचे तंत्रज्ञ आणि विशेषतः
सेक्रेटरी डॉक्टर मंदार बेडेकर यांनी इथली सर्व व्यवस्था पाहिली आणि हा हॉल या कार्यक्रमासाठी रानडे पुरस्कारासाठी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व प्रेक्षक या कार्यक्रमासाठी आलात आणि अजूनही आपण आपल्या स्थानी बसून आहात, याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.